हॅलो एव्हरीबडी, मी आहे ज्योत्स्ना. आरजे मराठी व्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे आपल्या व्लॉगचा पार्ट 2. रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत. आज ईद असल्यामुळे बरेचसे रस्ते बंद होते, पण आम्हाला थोडंसं वेगवेगळ्या मार्गांनी यावं लागलं आणि फायनली पोहोचलेलो आहोत. आणि ओजस कशाला बसले तरी तुम्ही दोघं? काय करणार आहे ते बसून? सांगा ना. खाणार आहे? काय खायचंय? तुम्ही खूप एक्सायटेड वगैरे होते का? टॅग लावलं का ते रिसॉर्टचं? इथे गेल्या गेल्या आमच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली होती. मिसळपाव आणि इडली चटणी असा नाश्ता आहे. टेस्टही सुंदर होती नाश्त्याची. मुलींनो, काय म्हणताय? कसं आहे नाश्ता पाणी? छान आहे. स्वरालीचं झालं खाऊन? खाल्लं माझं स्पीड खूप आहे. त्याला पाणी. ओजस समोर चालतोय. हाय ओजस. ओजस खूप एक्सायटेड आहे की काय काय आहे, कारण आय थिंक तो रिसॉर्टला सेकंड टाईम येतोय. कारण की नाही तू अगोदर आलेला आहे, पण तेव्हा तू खूप लहान होता. कारण आणि तेव्हा तू आजारी होता, तेव्हा तू काहीच मजा केली नव्हती, त्याच्यामुळे तुला काहीच आठवत नाही. बघ, हे आहे ऑक्टोपस आणि हां, ते तिकडून पाणी पडतं. आता सध्या कुणीच नाही आहे, सगळेजण नाश्ता करतात. आम्ही पाण्यात जाण्यासाठी रेडी आहे. लेट्स गो.
अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्लाईड्समध्ये बसण्याचा आनंद, वेवपूलमध्ये जाण्याचा आनंद सगळ्यांनी घेतलेला आहे आणि फुल मजा मस्ती धमाल चाललेली आहे. सगळेजण आपलं वय विसरून मस्त एक दिवस स्वतःसाठी जगत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुट्टीचा दिवस होता तरी देखील रिसॉर्टमध्ये गर्दी नव्हती. आमचाच ग्रुप होता सगळ्यात जास्त मोठा आणि आणखीन 1-2 छोटे मोठे फॅमिली आल्या होत्या. बाकी पूर्ण रिसॉर्ट रिकामच होतं, त्यामुळे आम्हाला खूप मस्ती करता आली आणि मुलांनी सुद्धा फुल एन्जॉय केलेला आहे. फुल पैसा वसूल त्यांनी पाण्यातून बाहेर निघण्याचं नावच घेत नव्हती मुलं. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत ज्योत्स्नाचा नमस्कार. हॅव अ ग्रेट डे अँड टेक केअर. बाय.